ठाणे डोंबिवली इथले नागरिकांना जे पर्यटक म्हणून गेलेले होते त्यातमध्ये त्यांचा नामजीव गेलेला होता. त्या हल्ल्यानंतर जे काही गेल्या वर्षभरात घडलेलं आहे त्यावर आपली प्रतिक्रिया काय? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाला. 26 निष्पाप पर्यटकांचा त्याच्यामध्ये बळी पडला आणि 1 वर्षानंतर देखील मोदी सरकार ज्या ह्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आहे मसूद अझर याला भारताच्या मातीवर आणू शकले नाही, त्याला फाशी देऊ शकले नाही. याच्यामध्ये पूर्णपणे मोदी सरकारचा अपयश आहे. मध्यंतरी आम्ही वाचलं की मोदी साहेबांनी ट्विट केला की 40 मिनिटं मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची इराण आणि अमेरिकेच्या युद्धाबद्दल बोललो. आता तुम्ही 40 मिनिटं बोलला असाल तर त्या 1 मिनिटं तरी पहलगामचा मुद्दा काढला असता तर महाराष्ट्रात आणि देशातले जे 26 निष्पाप पर्यटक तिकडे बळी पडले त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असता. त्या मास्टर माइंडला भारतामध्ये कधी आणणार, भारतामध्ये त्याला शिक्षा कधी देणार, न्यायालयामध्ये कधी उभं करणार आणि चौकामध्ये फाशी कधी देणार याचा प्रश्न 1 वर्षानंतर देखील मोदी सरकार देऊ शकले नाही. हे मोदी सरकारचं अपयश आहे. गेले काही दिवस राज्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चालला आहे तो म्हणजे जे रिक्षा चालक आहे त्यांना मराठी यायलाच पाहिजे या मुद्द्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होती आहे आणि तशा पद्धतीचं मोहिमा ज्या आहेत मनसेनं सुद्धा एक मोहीम सुरू केलेली आहे. स्वतः परिवहन मंत्र्यांनी याच्या संदर्भामध्ये जो शासनाचं नोटिफिकेशन आहे ते सुद्धा निघालेलं आहे. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? त्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे. मी जेवढ्या वेळा रिक्षात बसलो आणि मला भेटणारे रिक्षा चालक जे परप्रांतीय होते त्या सर्वांना मराठी येत होती. त्याच्यामुळे मराठी न बोलणारा रिक्षा चालक मला तरी भेटला नाही. पण असे जे काही लोक असतील ते मराठी नक्कीच शिकत असतील, शिकलेले असतील. कारण राज्याची जी भाषा आहे राज्यभाषा जवळपास सर्वांना आली पाहिजे. त्याच्यामध्ये काय राजकारण बघण्याचा अर्थ नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की रस्त्यामध्ये एखादी भाषा चांगली आहे, राज्यभाषा त्याला मान्यता आहे ती सर्वांनी बोलली पाहिजे.